नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 दिव्यांग या कॅटेगरीमधून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. दिव्यांग कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना इथे एक्स्ट्रा वेळ आणि लेखनिक अशा दोन्ही गोष्टींचा फायदा घेता येतो. पण कुणाला घेता येतो, कसं घेऊ शकतात, फॉर्म भरताना काय माहिती भरायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटेशन काय काय लागतात, कुठे घेऊन जावं लागतात, कोणाची परमिशन घ्यावं लागतात, कोणकोणती लेटर लागतात, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये पण पाठवा. तुमचा कोणी दिव्यांग उमेदवार असेल मित्र तर त्यांनाही पाठवा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त होता का, आवडला का, सगळं समजलं का. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. तुम्हाला मी हे सगळं सांगतो, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. तुमच्या मित्रांना नक्की कळवा, त्यांना सजेस्ट करा. इग्नाइटची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा 10.0 ची बॅच चालू झाली आहे. 1 एप्रिल पासून बॅच आहे. दोन्ही बॅचमध्ये एकच फरक की ह्या बॅचमध्ये बुक किट आणि बॅग मोफत तुम्हाला घरपोच मिळणार आहेत, जे की ह्या बॅचमध्ये नाहीये. आवश्यकतेनुसार तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, 350 प्लस टॉपिक बेस्ड सब्जेक्ट, फुल अँड टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 5000 प्लस रिझल्ट देणारी मार्गदर्शकांची टीम आहे. रोज नवा दिवस नवी सुरुवात डाके सरांचं रिफ्रेशमेंट सेशन आहे आणि तुम्हाला सगळ्यात शेवटी या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला महारिव्हिजन सेशन पण असणार आहे. सो वाट कुणाची बघतात, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. फॉर्म भरायला सुरुवात झाली का? यस झाली आहे. 27 तारखेपासून 16 एप्रिल पर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. परीक्षा कधी होणार आहे? तर परीक्षा तुमची 21 जूनला दोन्ही पेपर असणार आहे. सकाळी असणार तुमचा पहिला पेपर 10:30 ते 1 आणि दुपारी असणार आहे 2:30 ते 5, म्हणजे 2.5 तासांचा वेळ जनरली सगळ्यांना आहे. मी इथे लिहून ठेवतो, 2.5 तासांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. मग आता पुढचा प्रश्न हा आहे की जर मी दिव्यांग कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल तर मला काय काय भरावं लागतं. दिव्यांग तुम्ही यस केलं की दिव्यांगत्वाचे प्रकार त्यांनी 4 ते 5 दिले, त्यापैकी तुमचा सर्टिफिकेट मध्ये कोणता प्रकार चेक करायचा तो टाकायचा. इथे दिव्यांगत्वाची टक्केवारी 40% किंवा 40% जास्त असावी लागते. तुम्हाला UDID कार्ड नंबर पण लागणार, तो टाकावाच लागणार, कंपल्सरी आहे. आणि मग तुम्हाला विचारलंय की तुम्हाला लेखनिक हवा आहे का, असेल लागत तर यस करा, नसेल तर नो करू शकतात तुम्ही. आणि तुम्हाला अतिरिक्त वेळ हवा आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पण हे करत असताना, हे दोन्ही करत असताना मी पुढे जे सांगणार आहे ते व्यवस्थित बघून घ्या आणि मग तुम्ही इथे फॉर्म भरताना इथे यस ऑर नो करू शकता. लेखनिक किंवा मदतीचे नाव, मग तुम्हाला लेखनिक तुम्हाला स्वतःलाच निवडायचं, त्याचं नाव तुम्हाला लगेच टाकायचं आहे, फॉर्म भरतानाच टाकायचं आहे. त्यानंतर त्याची शैक्षणिक अर्हता, मॅक्सिमम त्याची शैक्षणिक अर्हता काय ती तुम्हाला इथे भरायची आहे. लेखनिक किंवा मदतनीस शैक्षणिक अर्हता भाग 2 एक्स्ट्रा असेल ते पण टाकू शकता आणि अजून एक्स्ट्रा असेल 3, म्हणजे शैक्षणिक अर्हतेमध्ये 1, 2 आणि हे 3 कॉलम दिलेले आणि त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, दॅट्स इट. एवढं भरायचं आहे. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. पुढे त्यांनी काय काय सांगितलं बघा. तुम्ही मदतनीस हवाय का, येस ऑर नो करू शकतात. आता त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. या सूचना कुठे आहेत बरं? मी सांगतो त्या कुठून दाखवलं तुम्हाला, मी लगेच दाखवतो तुम्ही कुठे बघायचे. बघा, तुम्ही MSCच्या वेबसाईटला ओपन करा. पहिले MSC वेबसाईट ही ओपन केली मी. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे शासन निर्णय दिसतात बघा. मी परत बॅग जातो घेऊन तुम्हाला. बघा इथे तुम्ही सगळ्यात खाली गेला, सॉरी, महाटीईटी ओपन करायची आपल्याला. महाटीईटी वेबसाईट तुम्ही ओपन करा पहिले. मी इथे परत रिपीट करतो, महाटीईटी 2026 ही ओपन केली मी. यामध्ये शासन निर्णय तुम्हाला दिसतं इथे, याच्यावर क्लिक करा. शासन निर्णयावरती क्लिक केल्यानंतर 20 नंबरचा जो शासन निर्णय बघा इथे, 20 नंबरचा दिव्यांग उमेदवारांसाठीचा अनुग्रह कालावधी लेखनिक संदर्भातला शो करा. ही तुमच्या समोर ही पीडीएफ ओपन होते. 7 पानांची पीडीएफ बघा, ही मार्गदर्शक सूचनांची 7 नंबरची पीडीएफ. यामध्ये शेवटचे 2 ते 3 पेजेस तुम्हाला प्रपत्र दिले बघा. हे सगळं इथून सुरुवात झाली, म्हणजे महत्वाची ही 2 पेजेस महत्वाची आहे. तिसऱ्या पेजेस पासून काय, प्रपत्र 1 हे तुम्हाला प्रिंट आउट घ्यावं लागणार आहे. एक नंतर दुसरं काय आहे, प्रपत्र 2, हे इथे दिले प्रपत्र 2 हे. नंतर तिसरं कुठे आहे बघा, हे प्रपत्र 3 आहे. आणि चौथं कुठे आहे, तर इथे प्रपत्र 4 आहे. आता कुणाला कोणतं भरून द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग मी जातो पीपीटीकडे घेऊन. तुम्हाला ही पीडीएफ तुम्हाला घेता येईल वेबसाईटवरून. बघा इथे तुम्हाला पहिलं काय सांगितलं लक्षात घ्या. फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सिया, म्हणजे हे 5 उमेदवार, या दिव्यांगत्वाचे उमेदवार फक्त आणि फक्त याने बाधित व किमान 40% कायमस्वरूपी विकलांगत्व असलेल्या पात्र उमेदवारांना ते लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास परीक्षा प्रयोजनार्थ गुणवत्तेनुसार लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. म्हणजे ह्या
5च उमेदवारांना फक्त इथे एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळतो. येतं लक्षात? आता मग पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी, यात काय काय पॉईंट आहे बघा. मग दिव्यांगत्वाचा प्रकार तुम्ही ते टाकणार आहात. ओके, मग तुम्हाला अनुग्रह कालावधी जर घ्यायचा असेल तर हा 11 नंबरचा पॉईंट त्यांनी काय सांगितलाय. परत तेच मुद्दे, दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सिया यांनाच हे मिळणार आहे अनुग्रह कालावधी म्हणजे एक्स्ट्रा टाइम. याला म्हणूया आपण एक्स्ट्रा टाइम. कुणाला मिळणार आहे? या 5 दिव्यांग उमेदवारांनाच मिळणार आहे. मग यांना काय लागणार आहे? सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र प्रपत्र 2, मी इथे लिहून ठेवतो, यांना काय काय लागणार आहे? प्रपत्र 2 लागणार आहे. आणि ते कधी? परीक्षेच्या वेळी सादर करणाऱ्या उमेदवारांनाच अनुग्रह कालावधीची परवानगी देण्यात येईल. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला बरोबर घेऊन जायचंय. आता कुणाला पाठवायचंय का, काही अपलोड करायचंय का? नाही. एक्झामच्या दिवशी तुम्हाला हे बरोबर घेऊन जायचं आहे. हे महत्वाचे पॉईंट नोट करून ठेवा. पुढचा मुद्दा, प्रत्येक तासाला तुम्हाला 20 मिनिटे याप्रमाणे अतिरिक्त वेळ मिळेल. म्हणजेच तुम्हाला किती वेळ मिळणार? मग प्रत्येक तासाला 20 म्हटलं तर 2.5 तासांची परीक्षा आहे. एकूण तुम्हाला 50 मिनिटं एक्स्ट्रा इथे मिळणार आहे. त्यानंतर अनुग्रह कालावधीची मागणी करणाऱ्या उमेदवाराने विहित नमुन्यामध्ये प्रपत्र 4, बघा इथे परत 4 आलेला आहे, प्रपत्र 4 प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे. तसेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी समवेक्षक किंवा केंद्र संचालक यांच्याकडे देणे अनिवार्य राहील. म्हणजे बघा 2 मुद्दे आले याच्यामध्ये. तुम्हाला एक्झामच्या दिवशी हे दोघे प्रपत्र घेऊन जायचे आहे, 2 आणि 4 नंबरचा. आणि एक्झामच्या दिवशी तुम्हाला अगोदर जाऊन इथे समवेक्षक किंवा केंद्र संचालक यांच्याकडनं परवानगी घ्यायची आहे. परीक्षेच्या अगोदर जाऊन हे सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवायचे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? पुढचा मुद्दा बघा, हे कागदपत्रे अपलोड करावे लागणार. म्हणजे तुम्ही दिव्यांग असाल तर फक्त तुम्हाला काय, तुम्ही यस केल्यानंतर तुमचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट, दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायची गरज आहे. बाकी काहीच अपलोड करायची गरज नाही. बघा इथे अपलोड करायचंय तुम्हाला. नेक्स्ट, परवानगी कुणाची व कधी घ्यावी? मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एक्झामच्या अगोदर जायचं, पण त्याच्या अगोदर पण त्यांनी परवानगी घ्यायला लावलेली आहे. प्रत्यक्ष परीक्षेवेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या पात्र विकलांग उमेदवारांना लेखनिकाची मदत अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवाराने संबंधित जिल्ह्याचे, ज्या जिल्ह्यात तुम्ही एक्झाम देणार आहात त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक आणि मुंबईचे असाल तर शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्याकडे अर्ज म्हणजे प्रपत्र 1 करून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. म्हणजे मी तुम्हाला इथे मुद्दा अजून ऍड करतो. तुम्हाला इथे प्रपत्र 1 सुद्धा द्यायचं आहे. 1, 2 आणि 4 कुणासाठी? अनुग्रह कालावधीसाठी लागणार आहे. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. लेखनिकाची, फक्त लेखनिक पाहिजे मला, एक्स्ट्रा टाइम पाहिजे 1, 2, 4 लागेल. आणि फक्त तुम्हाला लेखनिक पाहिजे असेल तर कोण? किमान 40% विकलांगत्व असलेल्या, तसेच लिहिण्यासाठी कायमस्वरूपी वेगावर मर्यादा असल्याबाबत शासन पत्र, हे शासन प्रमाणपत्र आहे 17चं, विहित करण्यात आलेले सोबतच्या नमुन्यातील प्रपत्र क्रमांक 2 सादर करणाऱ्या उमेदवारांनाच लेखनिकाची सेवा अथवा अनुग्रह कालावधी देण्याबाबत विचार केला जाईल. लेखनिक पाहिजे, 2 नंबरचं लागेल तुम्हाला. उमेदवाराने स्वतः लेखनिकाची व्यवस्था करावी व त्याच्या मानधनाची व्यवस्था उमेदवारास स्वतः करावी लागणार आहे, ते देणार नाहीये. त्यानंतर परीक्षेच्या वेळी उमेदवार तसेच लेखनिक यांनी विविध नमुन्यात प्रपत्र 3 लेखनिकाच्या फोटोसह संयुक्त हमीपत्र घोषणापत्र देणे आवश्यक आहे. म्हणजे इथे 3 नंबर तुम्हाला लागणार आहे बघा, 3 नंबर. आणि पुढे सांगितलंय की विहित नमुन्यामध्ये तुम्हाला इथे लागणार आहे नमुन्यात भरलेले सगळे हमीपत्र, घोषणापत्र हे सगळं तुम्हाला शिक्षणाधिकारी किंवा मुंबईचे असाल तर शिक्षण निरीक्षक यांच्याकडून प्रतिस्वाक्षरित करून परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी समवेक्षक केंद्र संचालकास तपासणीसाठी सादर करणे अनिवार्य राहील. त्याशिवाय तुम्हाला लेखनिकाची व्यवस्था अनुज्ञेय ठरणार नाही. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला 1 नंबरचं पण प्रपत्र लागणारच आहे, बरोबर की नाही? 1 नंबरचं म्हणजे कोणतं सांगितलं मी तुम्हाला, इथे दिलंय बघा. हे शिक्षणाधिकाऱ्यांना दाखवायचं तुम्हाला परवानगी घेण्यासाठी 1 नंबरचं लागणार आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या, तुम्हाला फक्त आणि फक्त अनुग्रह कालावधी पाहिजे 1, 2, 4 लागणार आहे. आणि तुम्हाला फक्त लेखनिक पाहिजे, तुम्हाला सुद्धा इथे 1, 2, 3 लागणार. हे तिन्ही प्रपत्र लागणार आहे. फायदा कुणाला आहे? इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम यांनाच मिळणार. दोघंही पाहिजे तुम्हाला, दोघंही. तर 40% कायमस्वरूपी विकलांगत्व असावं,
त्यामध्ये दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सिया या 5 उमेदवारांनाच फक्त अनुग्रह कालावधी किंवा एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे. फायदा काय, तर प्रत्येक तासाला 20 मिनिटे याप्रमाणे 50 मिनिटे मिळणार तुम्हाला एक्स्ट्रा आणि लेखनिक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता त्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम दोघंही घ्यायचं असेल बघा, बोथ जर घ्यायचं असेल तुम्हाला डॉक्युमेंट कोणतं लागतं, प्रपत्र 1 विनंती अर्ज आहे, जो की तुम्हाला आत्ताच जाऊन ज्या जिल्ह्यात तुम्ही एक्झाम देणार आहात त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून हे त्यांच्याकडे जमा करायचं आहे. त्यांच्याकडून परवानगी घ्यायची, सही शिक्का असेल तो घेऊन यायचा आहे. नंतर प्रपत्र 2 हा अर्ज आहे रायटिंग लिमिटेशन संदर्भातला आहे. तिसरं आहे लेखनिकाचे हमीपत्र लेखनिकासहित घ्यायचं आहे. आणि चौथं अनुग्रह कालावधी सो प्रमाणपत्र. तुम्हाला हे चारही दाखवतील तुम्हाला जर दोघं घ्यायचं असेल. पण तुम्हाला फक्त आणि फक्त लेखनिकच घ्यायचं असेल तर प्रपत्र 1, 2 आणि 3 लागणार आहे. आणि तुम्हाला फक्त एक्स्ट्रा टाइमच पाहिजे असेल तर 1, 2 आणि 3 नंबरचे प्रपत्र तुम्हाला लागणार आहे. मग हे जे प्रपत्र आहेत हे कुठे आहे, तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघा इथे बघू शकतात. हे डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घेऊन टाका. ओके. आता प्रपत्र 1 जे आहे ना, हे शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यायची आहे, त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जावं लागणार. बघा हे सगळी माहिती त्यांच्याकडे जमा करून त्यांची परवानगी घ्यायची आहे. बघा, प्रति माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद डॉक्टर आंबेडकर रोड पुणे, पण हे शिक्षणाधिकाऱ्यांना दाखवायचं आहे, त्यांच्याकडनं याची परमिशन घ्यायची आहे. हे प्रॉपर पूर्ण भरून जायची आहे, माहिती प्रॉपर भरून जायची आहे. ओके. त्यानंतर प्रपत्र 2 जे आहे हे काय, तुम्हाला डिसेबिलिटी डॉमिनंट रायटिंग एक्स्ट्रीमिलिटी म्हणजे लिमिटेशन जे आहे तुम्हाला लिहायला त्या संदर्भातलं आहे. आणि इथे तुम्हाला हे डॉक्टरांकडनं घ्यायचं आहे. म्हणजे कोण, जे तुम्हाला सिव्हिल सर्जन असतात ना त्यांचं सर्टिफाईड लागतं. बघा सिव्हिल सर्जनचं इथे पहा, मेडिकल ऑथॉरिटी सिग्नेचर थंब इम्प्रेशन ऑफ द पर्सन इन हू फेवर डिसेबिलिटी सर्टिफिकेट इज इश्यूड स्ट्रिक्ट आउट विच युअर इज नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे कन्सर्न स्पेशलिस्ट असेल, मेंबर सेक्रेटरी असेल किंवा प्रेसिडेंट असेल, यांची सहीनिशी तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. आणि प्रपत्र 3 तुम्हाला स्वतः भरायचं आहे. त्यानंतर प्रपत्र 4 सुद्धा तुम्हाला स्वतः भरायचं आहे. बघा, प्रतिस्वाक्षरी शिक्षणाधिकारी ऑफिस यांच्याकडून हे करून घ्यायचे. सगळे डॉक्युमेंट तुम्ही चारही डॉक्युमेंट आवश्यकतेनुसार बरोबर ठेवा. शिक्षणाधिकारी ऑफिसला व्हिजिट करा आणि त्यांना दाखवून त्यांची परमिशन घेऊन या. सो अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. यामध्ये अजून काही शंका असेल मला कमेंटमध्ये सांगा. पण जाताना परत एकदा सांगतो, इग्नाइटच्या बॅचेस सुरू झाल्या. आवश्यकतेनुसार तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. तुमच्या मित्रांना पण तुम्ही सजेस्ट करू शकता. ही बॅच सगळ्यांकडेच असावी. सेपरेट बॅचेस पण विषयानुसार आहे. नवीन पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करून ॲपवरून तुम्ही मागू शकता. बॅच पण जॉईन करू शकता. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला का मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक पण करा, शेअर पण करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.